या सगळ्या माणसांच्या पसाऱ्यामध्ये तुम्ही जे काम केलंय त्याच्याकडे मी येतो. म्हणजे तुम्ही साहित्यिक आहात, तत्वज्ञ आहात, वक्ते आहात, हे सगळं बरोबर आहे. त्या पलीकडे तुमचं एक काम आहे. जेव्हा तुम्ही विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष झाला तेव्हा या संस्थेचं काम फारसं नव्हतं, पण अध्यक्ष झाल्यावर तुम्ही ही संस्था खेडोपाडी नेऊन पोहोचवली. आदिवासी भागात सुद्धा साहित्य संस्थेच्या शाखा निघाल्या. हे तुम्ही कसं केलं? ते मुद्दाम मी ते ठरवूनच केलं. मी एक तर अध्यक्ष व्हायला नकार देत होतो, त्याचं कारण मी वणीला राहत होतो. तिथून पदाची सूत्र सांभाळणं मला फार बेजबाबदारीचं वाटत होतं. परंतु मग मी एकदा ती जबाबदारी घेतल्यानंतर मी असं ठरवलं की विदर्भ साहित्य संघ हा फक्त झाशी राणी चौकापुरता राहता कामा नये, संपूर्ण विदर्भात त्याचं चित्र तुम्हाला दिसलं पाहिजे. म्हणून मी त्या शाखा स्थापन केल्यात, तिथल्या कार्यक्रम केलेत, त्यांना कार्यक्रम दिलेत. मी स्वतः तिथे व्याख्यानं दिलीत, त्यांची विचारपूस सतत करत गेलो आणि त्यांच्या मदतीनं मी जिल्हा साहित्य संमेलनं घेतली, तालुका साहित्य संमेलनं घेतली, शाखा साहित्य संमेलनं घेतली आणि एक प्रकारचं असं वाङ्मयीन स्पंदन हे या सर्व क्षेत्रांमध्ये सुरू करण्यामध्ये मला यश आलं, याचा मला अतिशय आनंद. मी असं मानतो की हे वाङ्मयीन स्पंदन सुरू होणं माणसाच्या सुसंस्कृतपणाच्या वाटेवरचं एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि ती वाङ्मयाची किंवा वाङ्मयीन चळवळीची जबाबदारी असं मी मानतो. तुम्हाला असं वाटतं प्रत्येक वाङ्मयाच्या प्रसारासाठी अशी चळवळ आवश्यक आहे? मदत करते, आवश्यक नसेल म्हणून झाली लोकांनी केली नाही ना. तुम्ही जे मला श्रेय देता इतर लोकांनी केलं नाही ते, म्हणजे ही सुद्धा किती महत्वाची असते. तुम्हाला सांगतो, एकेकाळी विदर्भ साहित्य संघाची सुद्धा वार्षिक अधिवेशनं स्थगित झाली होती. मी ज्या वर्षी अध्यक्ष झालो त्या वर्षी एका वर्षात 2 अधिवेशने घेतली. एक आनंदवनात घेतलं, एक मेहकरला घेतलं. याचा परिणाम असं एक वाङ्मयीन वातावरण उत्पन्न झालं की विदर्भ साहित्य संघाला न विचारता तऱ्हेतऱ्हेची साहित्य संमेलनं ही स्वयंस्फूर्तीनं समाज घटक आपापल्या क्षेत्रामध्ये भरवायला लागली. एक अशी जाण उत्पन्न झाली साहित्याविषयीची. साहित्यिक मर्मज्ञता आली असेल असं मी म्हणत नाही, पण वाङ्मयाचं आपल्या जीवनातलं स्थान महत्त्वाचं आहे अशी एक जाण उत्पन्न झाली. तुमच्या या कामामुळे साहित्य विदर्भातल्या बहुजनांपर्यंत पोहोचलं? हो. दुसरा एक तुम्हाला दृष्टिकोन सांगतो. तो दृष्टिकोन असा आहे की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे मध्यमवर्गीय वर्तुळाच्या बाहेर नेण्याचं काम मला करता आलं आणि ती प्रेरणा मी बाबा आमट्यांकडून घेतली. त्याच्यामुळे विदर्भ सोडलेले जे विदर्भातले साहित्यिक आहेत त्यांना मी आवर्जून साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं आणि त्यांचा पुन्हा विदर्भाशी त्यांचा संबंध जोडून दिला. मग त्या गीता साने असतील, द.ग. गोडसे असतील, या सगळ्यांना पुन्हा एकदा वैदर्भीय साहित्य विश्वाबद्दलचं जे नातं होतं त्याचं भान मला आणून देता आलं. मी थोडं पुढे जातोय. मगाशी तुमच्या याच्यात आनंदवनचा उल्लेख आला, बाबा आमटेंचा उल्लेख आला. बाबा आमटे आणि तुमचं नातं काय होतं? मी 1965 मध्ये वणीला प्राचार्य म्हणून गेलो. तिथून 24 किलोमीटरवर आनंदवन आहे. त्या वर्षाच्या शेवटी मी बाबांना भेटायला गेलो, बाबांना पाहायला गेलो, त्यांना भेटायला गेलो आणि तेव्हापासून त्यांचं माझं नातं जुळलं. पु ल देशपांडे हे पहिल्यांदा माझ्याकडे आले वणीला. कार्यक्रमाला उशीर होता म्हणून आनंदवनात गेलो आणि तेव्हापासून त्यांचं आनंदवनाशी नातं जुळलं. पुलंनी आल्यावर मला सांगितलं की बाबा म्हणाले की शेवाळकरांनी वणीमध्ये फारच जीव ओतला आहे. हे जे त्यांनी ओळखलं त्यामुळे बाबांबद्दल मला आपुलकी वाटायला लागली. तोपर्यंत फक्त भव्यता डोळ्यासमोर होती, एक मोठा माणूस, पण आपला एक भावनिक पालक म्हणून मग त्यांचे माझे संबंध विकसित होत गेले. तुम्हाला काय सांगू, वणीच्या महाविद्यालयाचा मी राजीनामा दिला त्यावेळेला माझ्यासाठी बाबांनी दुसरीकडे प्राचार्यपदाची व्यवस्था करून ठेवली होती. मी विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष झालो त्यावेळेला मला पहिला औक्षवाण ताईंनी त्यांच्या देवघरामध्ये नेऊन केलं. ही जी माणसं जोडण्याची कला आहे ती मला त्यांच्याजवळ शिकायला मिळाली आणि मग ते आमचे संबंध वाढत गेले. मग मी त्यांच्या कार्याशी एकरूप झालो आणि अभिन्न होतो मी वणीला असेपर्यंत आनंदवनाशी. मला सांगा, ही सगळी एवढी माणसं जोडणं, ही लोकप्रियता तुम्हाला मिळाली, राजकारणात का नाही पडला? कोण? तुम्ही. अजिबात मला मोह नव्हता. तुम्ही खासदार झाला असतात, आणखीन कुठे विधान परिषद, राज्यसभा कुठेही गेला असता. आताही मला जर तुम्ही आमंत्रण दिलं आणि आम्हीच दाखवलं तरी मी येणार नाही. का? पण राजकारणाविषयी घृणा का? राजकारणाविषयी घृणा असण्याचं कारण असं आहे की राजकारणाने माझ्या देशात
जेव्हापासून सत्ताकारणाचं स्वरूप घेतलं पासून माणसं तोडायचेच कारखाना उघडला. पक्षाच्या नावाने, विचारसरणीच्या नावाने माणूस माणसापासून तोडायला इतका, तुम्ही ते वाचलं असेल की राजकारणामध्ये मी एकदा पडलो की त्यानंतर मग मी माझ्या विचार स्वातंत्र्याच्या बाबतीत गुलाम होतो. विदर्भाविषयी मला अशासाठी विचारायचं आहे की राम शेवाळकर म्हणजे विदर्भाची संस्कृती असं अख्ख्या महाराष्ट्रात मानलं जातं. आज जी विदर्भाची अवस्था आहे, विदर्भ वेगळा करण्याची मागणी होते, विदर्भावर अन्याय होतोय असं गेली 60 वर्ष आमच्या जन्मापासून आम्ही सगळं जे ऐकतोय ते विदर्भावरच्या अन्यायाचंच गाणं आहे. काय वाटतंय तुम्हाला विदर्भाची आजची जी अवस्था आहे त्याविषयी तुम्ही काय म्हणता? विदर्भावर उपेक्षेचा अन्याय होतो असं मला अजूनही वाटतं. पण तरी मी कधीही विदर्भवादी नव्हतो. ज्यावेळेला बापूजी अण्णांच्या परिवारामध्ये होतो मी, त्यावेळेला सुद्धा मी विदर्भवादी नव्हतो. विदर्भाची निर्मिती ही सांस्कृतिक उद्देशाने होत नाही, ती राजकीय उद्देशाने होते. आम्हा लोकांच्या हे लक्षात येत नाही की विदर्भ निर्माण झाल्यानंतर वैदर्भीयांना न्याय मिळेलच असं नाही. विदर्भाला मध्यप्रांत वऱ्हाडमध्ये, मध्य प्रदेशामध्ये राहण्याचा अनुभव आहे. त्या काळामध्येही विदर्भाचे लोक हे उपेक्षितच होते. पण जे अन्य भाषिक लोक आमच्यावर राज्य चालवित होते ते आमच्या प्रांतातले असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत असे. तेव्हा एक स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यानंतर विदर्भाला न्याय मिळेलच असं नाही आहे. फक्त जी मुंबईला कामं करायला जावं लागतं ती नागपूरहून साधता येतील, एवढाच त्याचा फायदा. लहान राज्य हे राज्यव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणासाठी, सोयीसाठी फार चांगलं असतं, एवढं मला मान्य आहे. पण विदर्भवादाचं जे राजकारण आहे ते मला मान्य नाही आहे. पण तरी सुद्धा विदर्भाची उपेक्षा होते हे तुम्हाला मान्य आहे? हो, अजूनही होते. कशा याचं कारण असं आहे की यशवंतराव चव्हाणानंतर महाराष्ट्राला जे नेतृत्व मिळालं राजकीय, त्यात सार्व महाराष्ट्रीय दृष्टिकोन असलेला एकही नेता नव्हता. प्रत्येकाला आपापल्या प्रदेशापुरता, आपापल्या गावापुरतं एक दृष्टिकोन होता. पूर्ण महाराष्ट्राचा विचार करण्याची क्षमता शरद पवारांमध्ये होती, पण ती त्यांनी वापरली नाही. म्हणून पण मग हा अन्याय दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण नुसता राजकीय अन्याय नाहीये. विदर्भातल्या लेखकांना वाटतं की आम्हाला महाराष्ट्राच्या पटलावर महत्व मिळत नाही, विदर्भातल्या कलावंतांना वाटतं, इतरही लोकांना वाटतं. कसा अन्याय दूर करायचा? विदर्भातल्या लेखकांना जे वाटायचं ते पूर्वी समर्थनीय होतं, आज नाही. कलावंतांच्या बाबतीत असं नाही आहे. विदर्भातल्या अनेक लेखकांना महाराष्ट्राने मोठेपणा दिलेला आहे. आमचे माडखोलकर, आमचे वामनराव चोरगडे, आमचा पुरुषोत्तम दारव्हेकर, आमचे पुभा भावे महाराष्ट्रातलेच होते, विदर्भातलेच होते. नाग देशपांडे यांना मोठं कोणी केलं? आम्ही केलं, त्यांनी केलं. तेव्हा मग त्यांचा मोठेपणा आमच्या लक्षात आला. गत्रम देशपांडे हे फक्त एका कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते. ते भारतातले फार मोठे साहित्यशास्त्री आहेत. हा शोध मुंबईला लागला. त्यांची तिथे व्याख्यानं झाल्यानंतर मग आम्ही त्यांना मानायला लागलो. त्यामुळे या आरोपामध्ये आज तथ्य असं मी मानत नाही. पूर्वी महाराष्ट्राची दृष्टी होती, पुण्याची दृष्टी होती काही विशिष्ट, त्याच्यामध्ये कंजूसपणा होता, अनुदारपणा होता. आता तेही मोकळे होत चाललेले आहेत असा माझा अनुभव आहे. एकूणच समाज बदलतोय. मला या शेवटी बदलाविषयीच विचारायचं आहे की विदर्भ बदलला, नागपूर बदलतंय, काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या बदलाविषयी? चांगलं वाटतं. तुम्हाला हे मॉल, हे सगळं जुनं जे होतं ते नष्ट होणं, अधिकाधिक औद्योगिकरण होणं, हे सगळं चांगलं वाटतंय? हो, याचा काही इलाज नाही त्याला. आता नव्या काळामध्ये आपण किल्ले नाही बांधू शकत, राजवाडे नाही बांधू शकत. तेव्हा नव्या सुधारणांसाठी जे आवश्यक आहे ते जर आपण घेतलं तर त्याबद्दल स्वागतशीलच राहायला पाहिजे, आनंदच मानायला पाहिजे. आम्ही ज्या संस्कृतीतून, वाडा संस्कृतीतून वाढलो, त्याच्यामध्ये आमच्या मनाच्या याची मुळं आहेत. परंतु ते सगळं पुन्हा आम्हाला लागेल असं नाही. त्याच्यावर तुम्हाला माहीत असेल, वाडा संस्कृतीतले लोक जे आता मुंबईला गेले आहेत मंत्रालयामध्ये वगैरे, ते आता 2-1.5 खणांच्या खोलीमध्ये राहणं पसंत करतात. पुन्हा वाड्यामध्ये परतायची त्यांची इच्छा नाही. हे ओळखलं पाहिजे आपण की या नव्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला स्वीकारायलाच पाहिजेत, आपल्या लाभाच्या आहेत त्या. म्हणून नव्या पिढीला काय सांगाल तुम्ही शेवटी? कशाबद्दल? एकूणच हा जो बदल आहे किंवा पुढचं जे आयुष्य आहे, भवितव्य आहे, याविषयी नव्या पिढीला काय सांगाल? नव्या पिढीने
श्रद्धा बाळगावी स्वतःच्या न सापडलेल्या सामर्थ्यावरची. मला असं वाटतं तेवढं पुरेस आहे. आणि हा या त्यांचा आम्ही परावलंबी फार झालो. शारीरिक बाबतीत झालोत, आर्थिक बाबतीत झालोत, मानसिक बाबतीत झालोत, वैचारिक बाबतीत झालोत. माझ्यासाठी विचार तुम्ही करायचा, मी नाही करायचा. जेव्हा मला खरा स्वतःचा शोध लागेल तेव्हा मी स्वतंत्र विचार करायला लागेल. आणि जेव्हा मी स्वतंत्र विचार करायला लागेन तेव्हा मी माझ्या कल्याणाचे मार्ग हे पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळे हे चोखाळीन, याचा मला विश्वास आहे. शेवाळकर सर, हे आमच्या ग्रेट भेट कार्यक्रमाच्या वतीने ही छोटीशी भेट तुम्हाला. हे होते राम शेवाळकर. त्यांनी सगळ्या आयुष्याचं आपल्या सार सांगितलंय आणि नव्या पिढीलाही हे सांगितलंय, श्रद्धा बाळगा, स्वतःवरती विश्वास ठेवा, परावलंबन सोडा. धन्यवाद.